संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 अनुसार राज्य आयुक्त त्यांचे अधिकार व कर्तव्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे की समाजामध्ये जेव्हा वावरताना दिव्यांग बांधवांना किती त्रास होतो. जे डे टू डे लाईफ काम असू द्या किंवा कुठेही जाऊ द्या, त्यांना जो त्यांचा हक्क आहे किंवा जे काही त्यांचा अधिकार आहे तो प्राप्त करण्यासाठी त्यांची धडपड चालू असते किंवा जे काही योजनांचा लाभ असू द्या, नोकरीमध्ये संधी मिळालेला असू द्या, त्यासाठी सुद्धा दिव्यांग बांधवांना नक्कीच लढा द्यावा लागतो व या कितपत त्यांना लढा दिल्यानंतर यश मिळते हे सांगू शकत नाही. परंतु आता हे पूर्णपणे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन मिळणार आहे. 15 दिवसात तुमच्या जे काही तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे त्याच्यावरती सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे. ते सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत आणि तुमचा जो हक्क असणार आहे, जो समाजात वावरताना असू द्या किंवा तुम्हाला जे काही सोल्युशन आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यावरती पूर्णपणे तुमचा हक्क काय असणार आहे, अधिकार काय असणार आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 अनुसार राज्य आयुक्त यांचे अधिकार व कर्तव्य दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत 31 ऑक्टोबर 2025 रोजी हा GR आलेला आहे. तर संदर्भ दिलेला आहे, प्रस्तावना मांडली आहे, शासन निर्णय इथे दिलेला आहे. तर तुमचा जो हक्क आहे, अधिकार आहे ते समजवण्यात आलेले आहे. त्यानंतर यावरती कारवाई असेल हे पूर्णपणे 100% केली जाणार आहे. कारण बोगस दिव्यांगाची संख्या वाढलेली आहे किंवा दिव्यांग बांधव कुठेही जाऊ द्या, त्यांची चेष्टा मस्करी होती. याबद्दल तुम्ही कुठे आवाज उठवू शकता किंवा जी समान संधी उपलब्ध झालेली आहे याबद्दल सगळी माहिती ते दिलेली आहे. तर प्रस्तावना सांगितली आहे, महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तीचे सन्मान, हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण करण्यास कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 दिव्यांग व्यक्तींना समान संधी, न्याय, सन्मान व सर्वांगीण विकासाची हमी देतो. तसेच त्यांचे पुनर्वसन व सक्षमीकरण सुनिश्चित करतो. तर इथे कलम दिलेले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम अनुसार जे काही 79 ते 83 नुसार राज्य आयुक्तांची नियुक्ती, त्यांचे कार्य व अधिकार तसेच राज्य आयुक्तांनी दिलेल्या शिफारशीवर संबंधित प्राधिकरणाची कार्यवाही संबंधी तरतुदी करण्यास आल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 79 नुसार शासनाचे राज्य आयुक्त म्हणून आयुक्त दिव्यांग कल्याण यांना अधिसूचना करण्यात येत आहे. तर लक्षात घ्या, राज्यामध्ये दिव्यांग बांधव आहेत त्यांना जो समान हक्क असू द्या, समान संधी आहे ते उपलब्ध करण्यासाठी त्यानंतर कलम दिलेले आहेत. शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 79 नुसार शासनाने राज्य आयुक्त म्हणून आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या अधिसूचना करण्यात येत आहेत व कलम 80 नुसार राज्य आयुक्त स्वमोटो अथवा प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करतील. जे काही स्वतःहून अथवा प्राप्त झालेली तक्रार असणार आहे त्यावरती कार्यवाही करतील जे राज्य आयुक्त असणार आहे. दिव्यांगाच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून आवश्यक कार्यवाही करतील, निर्देश येतील. तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 82 नुसार राज्य आयुक्तालयासमोर सर्व कार्यवाहीसाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. दिवाणी प्रक्रिया दिलेल्या आहेत, कोड दिलेले आहेत. त्यानुसार आयुक्तांना खालीलप्रमाणे अधिकार असणार आहेत. साक्षीदारांना हजर राहण्याचे सुमन्स पाठवणे, कागदपत्रे सादर करणे, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक दस्त किंवा त्यांची प्रत मागवणे, शपथपत्रावरून पुरावे स्वीकारणे आणि साक्षीदार किंवा कागदपत्रांच्या तपासणीसाठी आयोग नेमणे अधिकार असणार आहे. भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 193 आणि 228 अनुसार राज्य आयुक्तालयासमोरील प्रत्येक कार्यवाही ही न्यायिक कार्यवाही असेल आणि फौजदारी प्रक्रिया सहित इथे दिलेले आहे. बघा, कलम वगैरे इथे समजवलेलं आहे. जे ॲक्शन घ्यायचं आहे, दिव्यांग व्यक्ती किंवा त्यांचे पालक किंवा पालक प्रतिनिधी, कायदेशीर प्रतिनिधी राज्य आयुक्तांकडे तक्रार नोंदवू शकणार आहात. तर असं नाही की फक्त दिव्यांग व्यक्ती असू द्या किंवा त्यांचे पालक असू द्या, पालक प्रतिनिधी आहे, पूर्णपणे कायदेशीर प्रतिनिधी आहेत, हे तक्रार नोंदवू शकणार आहात व प्रत्येक तक्रारीवरील खालील तपशील असणे अनिवार्य असणार आहे. तक्रारदाराचे नाव व पत्ता, प्रतिवाद्याचे नाव, वर्णन आणि पत्ता, तक्रार व तक्रारीचे स्वरूप, पुरावे म्हणून डॉक्युमेंट्स असतील, व्हिडिओ असतील, फोटो, इमेजेस असतील, तक्रारदाराने मागितलेली मदत, हे सर्व मुद्दे इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर वरील मसुद्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य आयुक्त प्रतिवादीतील त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी आपले म्हणणे मांडण्यासाठी सदर तक्रारीचे प्रत तात्काळ नोटीसद्वारे पाठवतील. अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. बघा, तुम्ही पाहू शकता. जे काही राज्य आयुक्त यांची निश्चित केलेल्या तारखेला तक्रारदार आणि प्रतिवादीस उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावतील. जर कोणत्याही कारणास्तव तक्रारदार प्रतिवादी अनुपस्थित असतील तर त्यांची अधिकृत केलेली प्रतिनिधी सुनावणीसाठी हजर राहू शकणार आहात.
व सुनावणीच्या तारखेला जर तक्रारदार किंवा त्यांचे अधिकृत केलेले प्रतिनिधी सुनावणीसाठी कोणतेही कारण न देता अनुपस्थित राहिला व राज्य आयुक्त सदर तक्रार हलगर्जीपणा दुर्लक्ष म्हणून फेटाळू शकतील, गुणवत्तेनुसार निर्णय घेऊ शकणार आहात. तर तुम्ही आता तुमचा हक्क बजावू शकणार आहात. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इथे सांगू शकणार आहात स्वतःहून अथवा प्राप्त झालेल्या तक्रारीवर तक्रार प्राप्त झाल्यापासून राज्य आयुक्त सर्व प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करणार आहात. तर आतापर्यंत जे दिव्यांग बांधवांना चेष्टा केली जाते, मस्करी केली जाते, त्यांची जी खिल्ली उडवली जाते, समान अधिकार आहेत, जे बोगस दिव्यांग बांधव आहेत ते जे खरे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मागे टाकून त्यांचा हक्क पूर्णपणे घेत आहेत, अशा गोष्टी पूर्णपणे बंद होण्यासाठी किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला सोल्युशन मिळण्यासाठी नक्कीच सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. व इथे तुकाराम मुंढे साहेबांनी सचिव महाराष्ट्र शासन यांनी हा शासन निर्णय जे काही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, शासनाचा अहवाल सादर करणे दिलेला आहे, तर ही प्रत तुमच्याजवळ ठेवायची आहे. कारण दिव्यांग बांधवांसाठी त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे आहे 100%. व इथे जे दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2016 कलम 80 नुसार राज्य आयुक्तांनी स्वतःहून दखल घेतलेली प्रकरणाची नोंदवीही तिथे मेन्शन केलेली आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील, तुमचे काय मत आहेत, नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. याची GRची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली आहे किंवा आपली पहिली कमेंट असणार आहे पिन करून ठेवलेली आहे. तुम्ही हा जे GR असणार आहे त्याची प्रिंट नक्कीच काढून ठेवायचं आहे. कारण दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 नुसार राज्य आयुक्ताचे जे काही अधिकार आहे, कर्तव्य आहेत, संपूर्णपणे इथे मांडलेले आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तुमचा जो हक्क आहे तुम्ही त्याच्यासाठी लढू शकता. जे प्रभावी अंमलबजावणी आहे, जे कलम दिलेले आहे, शासनाचे अहवाल जे सादर करणं आहे, जी माननीय तुकाराम मुंडे यांनी सुद्धा इथे महत्त्वपूर्ण पॉईंट वाईज इथे सगळं मांडलेलं आहे, तुम्ही पाहू शकणार आहात. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.